हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं तृप्ती टेल्समध्ये. तर झालं असं, एक काल्पनिक गोष्ट सुचली, म्हटलं पटकन सांगावं. एक रिंकी नावाची मुलगी होती, छान तयार झाली, मस्त पिंक कलरचा ड्रेस घातला, मस्तपैकी आवरली, मूड एकदम फ्रेश झाला, कॉलेजमध्ये गेली, बऱ्याचशा मैत्रिणी भेटल्या, मैत्रिणी तिला कॉम्प्लिमेंट दिली, दिवस खूप छान गेला आणि रिंकी एकदम खुश झाली. अरे वा, आजचा दिवसच भन्नाट आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा रिंकी उठली, छान तयार झाली. त्याच्यानंतर बराचसा वेळ तिने कुठला ड्रेस घालू, व आज कालसारखा दिवस जाईल माझा म्हणून खर्च केला. त्याच्यानंतर पुढे जाऊन इयरिंग कुठले चांगले दिसतील, वेगवेगळे तिने ॲक्सेसरीज त्याच्यावरती मॅच केले आणि मग पुन्हा दुसऱ्या दिवशी कॉलेजला छान तयार होऊन गेली. यावेळेस मात्र कुठल्याच तिच्या मित्रमैत्रिणींनी तिला कॉम्प्लिमेंट दिली नाही. रिंकी थोडी भांबावली, पूर्ण दिवस तिचा मरून गेला. पुन्हा तिसऱ्या दिवशी हिरिरीने ती उभी राहिली, पुन्हा एकदा ड्रेस चॉईस करायला तिने वेळ घालवला. छानसा ड्रेस तिला जो आवडेल तिने तो घेतला. यावेळेस मात्र आईचाही सल्ला घेतला, छान ॲक्सेसरीज मॅच केला, पुन्हा छान तयार होऊन गेली. पुन्हा तेच, कोणीच कौतुक केलं नाही. आता मात्र रिंकी हिरमुसली. काय हो, काय ह्याच्यामधून शिकू शकलो आपण? खूप सोपं आहे बघा. हां, पहिली गोष्ट, आपण छान दिसतोय किंवा आपल्याला हा ड्रेस छान दिसतोय आणि मग आपला मूड चांगला होतोय, म्हणजे आपल्याला छान दिसण्यासाठी दुसऱ्यांच्या अप्रुव्हलची काय गरज? वी शुड बी बेस्ट फ्रेंड्स ऑफ आवर सेल्स. आपण स्वतःला सांगणं गरजेचं आहे की तू आज छान दिसतीयस, आणि मग बघा, खरंच दिवस तुमचा तसाच चांगला जाईल जसा तिचा पहिल्या दिवशी गेला होता. दुसरी गोष्ट, दुसऱ्यांच्या म्हणण्यावरती माझं दिसणं कसं काय अवलंबून असेल? वाय आय नीड अदर्स अप्रुव्हल? मी छान दिसतीये, छान काम करते, ह्याच्यासाठी माझ्या मनाने मला सांगणं हे जास्त महत्त्वाचं आहे, बरोबर ना? आणि तिसरी गोष्ट, रिंकी कॉलेजला चालली होती, पण मी छान दिसले आणि त्याच्यामुळे माझा दिवस छान गेला, या एका चुकीच्या भ्रमापोटी तिने दुसऱ्या दिवशी ॲक्सेसरीज शोधण्यामध्ये, ड्रेस शोधण्यामध्ये वेळ खर्च केला. म्हणजेच तिचा फोकस कुठे ना कुठेतरी हलला. म्हणजेच थोडक्यात, दुसऱ्यांच्या अप्रुव्हलसाठी आपण आपला फोकस, आपला वेळ, कुठे ना कुठेतरी आपली एनर्जी नाहक खर्च करतो. विचार करून बघा, पटतंय का? थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.